गणपती बाप्पाला आवडणारे मोदक तयार आहेत. नमस्कार. आपली काकीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. गणपती बाप्पा आता थोड्याच दिवसात आपल्या घरी येणार आहे. त्यासाठी आपण पूर्वतयारी म्हणून मोदकाची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग बनवायला घेऊ. आपण एक नारळ घेतलाय. एक नारळासाठी आपण खसखस भाजून घ्यायचंय सुरुवातीला. एक नारळाचं चव एक बाउल झालेला आहे माझं छोट्या बाउलनं. त्यासाठी मी एक चमचा खसखस भाजून घेत आहे. हे थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. एक नारळाचं चव ह्या बाउलनं एक बाउल झाले, हे बघू शकता. ह्याच बाउलनं अर्ध बाउल पण गुळ घ्यायचं आहे. मी गुळ पावडर घेतलेली आहे. मोदकाचं सारण तयार करूया. हे चव घालूया आपण खोबऱ्याचं. त्यातच गुळ घालून घ्यायचंय. त्या चव मध्ये थोडंसं तूप घालायचं, एकदम थोडं. आणि हे गुळ घालून घेऊया. हे छान एकजीव होईपर्यंत भाजून घ्यायचंय. गुळाला आता पाणी सुटतंय. खूप ड्राय पण करून घ्यायचं नाही आणि खूप असं गिच पण करायचं नाहीये. 2 मिनिट असं भाजून घ्यायचं. खोबऱ्यात असं बारीक केलेलं असं खोबरं कुठतर असते, ते काढून ठेवायचं. असं भाजून घेऊया. बघा हे असं झालं आपलं खोबरं. त्यात भाजलेलं खसखस आणि वेलची बारीक केलेली घालायचे. आणि हे काढून घेऊया आणि तांदळाची आपण उकड बनवायला घेऊया. तर काढून घेऊया. कढई थोडीशी जाडसरच पाहिजे. तांदळाचं पीठ मी 1 वाटी घेतलंय. तुम्ही 1 वाटी पाणी घालू शकता किंवा दूध घालू शकता किंवा निम्म पाणी निम्म दूध असं पण घालू शकता. दुधामुळं मोदक आपले लुसलुशीत होतात. मी अर्धी वाटी दूध घेतलंय आणि हे अर्धी वाटी पाणी. घेऊन याला उकळी द्यायचं. त्यातच मोदकाला चकाकी येण्यासाठी ह्यात मी थोडंसं तूप घालते. घरचं तूप आहे. तुम्ही तेल सुद्धा घालू शकता, चालेल. मीठ आपण पिठातच घालायचं आहे, कारण ह्यात दूध असल्यामुळं दूध फाटण्याची शक्यता असते. म्हणून जेवढं लागेल, गोडाचा पदार्थ आहे त्यामुळं थोडंसं मीठ कमीच घालायचं आहे. ते पिठात घालून मग पीठ ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला. उकळी आलेले पीठ घालूया आपण आणि हे लगेच असं हलवून घ्यायचं. गोट्या होतात त्यामध्ये, होऊ द्यायचं नाही आपल्याला गोटल्या. हे तुम्ही उलटाण्यानं किंवा लाटण्यानं सुद्धा हे करू शकता. रेशनचा तांदूळ असल्यामुळे थोडं ड्राय होऊ शकते किंवा समतोल होते. पण काय करायचं, वाफ येऊ द्यायचं. थोडं ड्राय झालं की थोडंसं गरम पाण्याचं शिंतोडे देऊन आपण मळून घ्यायचंय. हे एकजीव झालेलं आहे. 2 मिनिट टोपण झाकून वाफ येऊ द्यायचे याला. 2 मिनिट झालेले आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि असंच टोपण झाकून 5 ते 10 मिनिटं ठेवून देऊया. गरम गरम जर मळून केलं तर ते मोदक फाटण्याची शक्यता असते, म्हणून आपण थोडंसं गार करूनच करायचंय. 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत. आपण हे पीठ काढून मळून घेऊया आता. हे गरम असल्यामुळे हाताला भाजण्याची शक्यता असते.
आपण सुरुवातीला हे वाटी घेऊन असं पहिल्यांदा मळून घेऊया आणि थोडंसं गरम पाणी करून मळून घ्यायचंय. असं सगळं फोडून घेऊया. पहिला थोडंसं गरम पाण्याचा हात देऊन मळून घ्यायचंय. जेवढं छान मळेल तेवढं छान मोदक होतात. मी एक नारळाची चव घेतल्या त्यामुळे मी एकच वाटी पीठ घेतलेलं आहे. आपले 5 ते 6 मोदक मोठे छान होतात. असं सगळं एकजीव करून मळून घ्यायचं. थोडंसं घट्टच पीठ मळायचं आहे. आपलं 1 वाटी नारळाचं चव होतं त्यासाठी मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. 5 ते 7 मोदक निवांत होतात त्यामध्ये. आपलं कणिक कसं छान झालं हे बघण्यासाठी हे असं एक गोळा घ्यायचा आणि असं थापून बघायचं. बघा कणिक आपलं परफेक्ट झालंय. आता आपण मोदक बनवूया. असं पळपुटवर एक मेन कागद घ्यायचा आहे. थोडंसं वर तूप लावूया आणि आपण लाटून घेऊया. असं कळा काढून घेऊया. एक एक करत सगळं करून घ्यायचं आहे. आपल्याला अलगद करायचं आहे. असं सगळं झालं की असं वाटीवाणी होते. त्यात आपण हे सारण घालूया. आणि हे छान असं अलगद असं कडा बंद करून घ्यायचं आहे यांचं. किती छान मोदक झाले. असे आपण सगळे मोदक करून घेऊया. याचं बॅटर आपण घालून सगळं पॅक करून घ्यायचं आहे. एकेकांना त्याची कळी पाडायला येत नाही त्यामुळे आपण एक नवीन ट्रिक वापरून मोदकाची कळी पाडायची. हे सगळं प्लेन करून घ्यायचंय. प्लेन करून झालं एक चमचा घ्यायचा आहे आणि या चमच्यानं हे असं डिझाईन पाडायचं आहे. खूप छान दिसते हे मोदक तयार झाल्यावर. असं सगळं करून घ्यायचंय आणि वरून चमचा असं बाजूला ठेवायचा आणि वरून थोडंसं दाबायचं. वरून असं थोडंसं प्रेस करायचं. बघा किती छान दिसते मोदक आपलं. आता आपण असं सगळं करून घेऊया आणि वाफवून घेऊया. चाळणीला थोडंसं तेल लावलंय मी आणि पाणी घेऊन हे मोदक थोडंसं बुडवून ठेवायचंय. फक्त थोडंसं बुडवायचंय. त्यानं काय होते खाली असं चिकटणार नाही, पटकन निघून जाते. असं आपण सगळं ठेवून घेऊया. एका नारळाच्या चवमध्ये आपले 7 मोदक झालेले आहेत. आपण आता वाफवून घेऊया. पाण्याला छान उकळी आलेली आहे. हे चाळण यात बुडू नये म्हणून आतमध्ये एक वाटी ठेवलेली आहे मी चाळण अंतराळ राहण्यासाठी. वरून मी टोपण झाकते. आता एक 10 मिनिट याला वाफ येऊ द्यायचे. गॅस बंद करून एक 5 मिनिट मी याला वाफ येऊ दिले. टोपण उघडून बघूया. मस्त शिजलेला आहे आपलं मोदक. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. वाफवून घेताना पाण्यामध्ये आपण हे बुडवून ठेवलं होतं त्यामुळे चाळणीला मोदक चिकटत नाहीत अजिबात, पटपट निघून जातात. असं घालून गणपती बाप्पाला आपण प्रसाद दाखवायचा.
वरून अशी अलगद तुपाची धार सोडायची आहे आणि असं मोदक फोडून बघायचा. बॅटर किती मस्त झालेलं आहे. आपला मोदक तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.